स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. 15,000ची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACBच्या जाळ्यात अडकलाय. संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून तो डोंबिवली येथे राहणार आहे. तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15,000ची मागणी केली होती. अखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई ACBच्या जाळ्यात अडकलाय. तक्रारदार यांची नेरळ जवळील जिते गावातील जागेची नोंद सातबाऱ्यावर करायची होती. यासाठी सुरुवातीला हे प्रकरण तलाठी यांच्याकडे गेलं होतं. तलाठी यांनी जागेवर नोंद करून अंतिम मंजुरीसाठी मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे पाठवलं होतं. दरम्यान मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे एक नोंदीसाठी 15,000 रुपये मागितले होते. अशा 3 नोंदी करायच्या असल्यानं ही रक्कम 45,000ची होती. तक्रारदार यांनी याबाबत मंडळ अधिकारी यांना तडजोडीसाठी विनंती केली, परंतु मंडळ अधिकारी भंडारे यांनी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांना 4 महिने वेळकाढूपणा केला असता. यावेळी तक्रारदार यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. अखेर आज मंडळ अधिकारी पहिली नोंद करून घेण्यासाठी 15,000ची रक्कम स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे. यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्यांच्याजवळ 1 लाख अशी रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर येते. ही कारवाई DYSP नितीन दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, SI प्रदीप जाधव, पोलीस हवालदार रतन गायकवाड, पोलीस हवालदार नाईक अहिरे, प्रमिला विश्वासराव यांनी केली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.